4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल. तर गेम ऑन. पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, मात्र चेंडू जाऊन सरळ लेग बायच्या स्वरूपात एक धाव असेल. पंच मला इशारा करतील. लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच धाफलकावरती पाहायला मिळेल. धावांचा श्रीगणेश होईल. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं जाईल. पुढचा चेंडू इथे मात्र लॉंग लेग रिजनला हा फटका सजवला जातोय. वन बाउन्स चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार चौकार. पाच धावा धाफलकावरती. पाच धावा धाफलकावरती. पुढचा चेंडू इथे मात्र बॅक टू दी बॉल. हा फटका सजवला जातो. वाईड इशलॉंगला नरेंद्र आहेत. इथे मात्र धावचीची संधी. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिला हात लागेल जानमान कानो टीमला. हॅलो. 6 धावा धाफलकावरती. पुढचा चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू ही सांगता पाहायला मिळते. योगेश 6 धावा धाफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश कालेकर सज्ज होईल. इथे मात्र हा फटका स्वीट साऊंड ऑफ द बॅट. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार फलंदाज योगेशच्या बॅट मधून. युवराजच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटकाराने धावफलक पुढे सरकेल 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येईल. पहिले षटकार संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती.
दुसरं षटक गोलंदाजी माकवती गोलंदाज वैभव. वैभव घेऊन येईल दुसरं षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे योगेश. 12 धाबा धावफलकावरती झाल्यात. चला फास्ट खेळा. बॉल द्यायचा आहे. तर मॅच बॉल आलाय. न्यू स्टार क्रीडा मंडळ मानकिली गाव आयोजित स्वर्गीय अजितदादा स्मृती चषक 2021 पर्व आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. पुढचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी वैभव नवलेच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या 12 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे योगेश. पहिले षटक निलेश कालेकरने हाताळलं. पुढचा चेंडू खोला टप्प्या चेंडू बॅक टू द बॉल. फटका सजवला जातो. वॅडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतील निलेश. चेंडूवरती. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चला फास्ट खेळा. बजरंगी मानकिवली टीम. पुढचा चेंडू. इथे मात्र टेक ऑफ करणारा हा चेंडू सरळ जाऊन विसावेल यष्टीरक्षक समाधानच्या हातामध्ये. आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची संगत्या पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 14 धावा. 14 रन ऑन स्कोरबोर्ड. आणखीन एक मॅच इथून मात्र कव्हर करायची. आजच्या दिवसातली अंतिम लढत. ऑन साईडला हा फटका सजवला जातोय. कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत ही धाव कंप्लीट केली जाईल. ती एक धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे वैभव नवलेचा. आतापर्यंत धावा खर्च केले तर 3 धावा. 3 धावा खर्च केल्यात. नक्की चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते वैभव नवलेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. इथे मात्र हा फटका इथे सजवला जातोय. तर इथे मात्र एकच धाव असेल. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 16 या आकड्यावरती. पुढचा चेंडू. एकदा इथे मात्र मोडा फटका ब्लास्ट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सर आउट ऑफ द पार्क. आलाय हा दमदार षटकार. फलंदाज हॅलो. 20 धावा धावफलकावरती. पाणी पाठवायचंय. 22 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये.
हॅलो. तर चला फास्ट खेळा. बावीस धावा धाफलकावरती. तिसरं षटक घेऊन नीरज गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे युवराज आणि नॉन स्ट्रायकिंग इनला योगेश, ज्याच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा शेवट देखील षटकाराने झाला होता आणि दुसऱ्या ओव्हरचा शेवट देखील षटकाराने पाहायला मिळाला. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती घेऊन गोलंदाज नीरज सज्ज होईल. चला फास्ट खेळा. पुढचा चेंडू. इथं माझा पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. आलाय हा पहिल्या चेंडूवरती फलंदाज युवराजच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. हॅलो. पहिल्या चेंडूवरती इथे षटकार आलाय. षटकाराने धावफलक पुढे सरकेल 28 या आकड्यावरती. 28 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम फलंदाजी युवराज आणि योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला धक्का खूप लवकर लागला होता जनमान कान्हो टीमला. त्यानंतर संघाला सावरण्याचं काम केलं युवराज आणि योगेशने. इथे मात्र फलंदाज गोलंदाज नीरजच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुढचा चेंडू ऑन साईडला हा फटका सजवला जातोय. काव कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑनच्या बरोबर मधोमध क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत त्या धावा कंप्लीट केल्या जातील. त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल 30 या आकड्यावरती. सुरुवात या षटकाची चांगली पाहायला मिळते. षटकाराने आगास केलाय. षटकाराने सुरुवात केली या ओव्हरची. धाफलकावरती धावा झाल्या त्या 30 धावा. पुढचा चेंडू. इथे माझा अप्रतिम गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवरती चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसरतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धाफलकावरती धावा स्थगित. तिसरं षटक आहे. 4 षटकांचा सामना. 4 षटकांमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा कुटण्याचा मानस असेल या 2 फलंदाजांचं. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम स्पेल. आता माझा अप्रतिम कमबॅक गोलंदाज नीरजच्या माध्यमातून. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा. आपण ही स्पर्धा एन्जॉय करते. न्यू स्टार क्रीडा मंडळ मानकुली गाव आयोजित स्वर्गीय अजितदादा स्मृती चषक 2021 आहे. देदीप्यमान असं पर्व. एक चांगलं पर्व, एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. इथे माझा लेट कटचा हा फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढले. डीप कव्हर पॉइंटला. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. आलाय हा दमदार चौका फलंदाजच्या बॅटमधून. हॅलो. 34 धावा धाफलकावरती. 34 रन ऑन स्कोरबोर्ड. चांगली फलंदाजी नक्कीच आता मध्ये पाहायला मिळते. फलंदाज युवराजच्या बॅटमधून 2 चौका 2 षटकार आलेत युवराजच्या बॅटमधून. पुढचा चेंडू. इथे माझा हा फटका ओव्हर पिच बॉल आणि मिस टाइम. नरेंद्र माळी झेल खाली. वाईडिश लॉंग ऑनला झेल कॅरी केला जाईल. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एखादा लागेल जनमान कान्हो टीमला.
किशोर इन ॲट नंबर 4 साठी फलंदाजी करतील. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत. पहिला चेंडू बॅक टू दी बॉल. हा फटका सजवला जातोय वाईडिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील. इथे मात्र धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 36 या आकड्यावरती स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होते किशोर. पुढचा चेंडू प्रशांतचा. इथे मध्ये गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळते. चेंज ऑफ द पेस. स्लो गतीचा मारा केला जातोय गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. फलंदाजाला थोडंसं इथे मात्र खूप लवकर फटक्या खेळतायत मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 36 धावा फलक्यावरती. पुढचा चेंडू प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती सज्ज होईल. इथे मात्र मिस टाइम आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. योगेश माळी चेंडूवरती येतील. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 38 या आकड्यावरती. 38 रन ऑन स्कोरबोर्ड. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे जवळचे मित्र राहुल चव्हाण यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. धावचीची संधी असेल. सांघिक यश इथे प्राप्त होईल. आणखीन एक धक्का लागेल जर्मन कानो टीमला. हॅलो. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक. मात्र चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. आणखीन एक सांघिक यश प्राप्त होईल. आणखीन एक फलंदाज होईल. नवीन फलंदाज आतिश. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील. ऋतिक ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू इथे माझा हा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य डोळ्याचा पारणा फेडणारा हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. लॉंग बिग वे माइटी हिट. फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. 45 रन ऑन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू इथे मात्र आणखीन एक फटका मिड विकेटला सजवला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार. धावफलकावरती धावा लागल्या त्या 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष असेल विजयासाठी जय बजरंगी मानकुली टीम समोर. हॅलो.
तर नक्कीच 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल मी कमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक आमचे जवळचे मित्र राहुल चव्हाण यांना. हॅलो 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 थँक्यू ओमकार. हॅलो थँक्यू ओमकार. आपण ऐकत होतात खरोई गावचा एक गोड आवाज. त्याच्या समवेत आपण सकाळपासून ऐकतायत दीपीर बिराडे यांना डोंगर नावाचा एक चांगला आवाज. नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील समालोचक शिकत आहेत. आमचे आदर्श आमचे प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक दीपवीर बिराडे सर त्यांचा देखील मनापासून आभार असेल. तर आपण विद्यमान सामना पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये बजरंगी बायजू विपक्ष कानोर टीम दोन्ही संघामध्ये एक चुरशी लढत बिग फाईट सामना. तर आपण स्पर्धा एन्जॉय करताय न्यू स्टार क्रीडा मंडळ आयोजित अजितदादा स्मृती चषक 2021 पर्व पहिलं. तर प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकून बजरंगी बाईस टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी कानोर टीमला. यावेळेस प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 49 धावांचा डोंगर इथं उभं केलं आहे कानोर टीमने. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजीकरिता 50 धावांचा डोंगर पार करावा लागेल बजरंग बाईस टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना नरेंद्र माळी आणि प्रशांत भोईर. तर दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम. अंपायर फिरोज कन्सर यांचा इशारा आमच्यापर्यंत. गेम ऑन लेट्स प्ले. तर प्रथम मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक येतोय हेवेंडकडनं. तर बॅटिंगसाठी फलंदाज नरेंद्र माळी. पहिला चेंडू यावेळेस फुलटॉस चेंडू होता. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर यावेळेस बिघडवलं जातं बॅट्समन नरेंद्र माळीचा. पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार इथे ठरतोय नरेंद्र माळी. 0चा इथे चष्मा घालून परतावा लागेल नरेंद्र माळीला. तर याच दरम्यान मानकिवली गावचे ज्येष्ठ समाजसेवक नामदेवजी मराठे साहेब, श्रीधरजी बाईकर आपण या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. पंढरीनाथ भोईर आपण देखील यायचं व्यासपीठावरती. मनोहरजी माळी आपण देखील या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. तर पहिल्याच चेंडूवरती यावेळेस गोल्डन डकचा शिकार ठरतोय नरेंद्र माळी. पहिल्या सामन्यामध्ये ज्याने अप्रतिम फलंदाजी केली होती यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला. तर श्रीधरजी धुमाळ आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर यावेळेस गोलंदाज ऋतिक होते. चांगली गोलंदाजी पहिल्याच चेंडूवरती यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू
यावेळेस मात्र अचूक टप्पा अंपायरकडे लावून अपील आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील यावेळेस रोहितला परतावं लागेल. बघा एकामागे एक दोन्ही फलंदाज परतलेत तंबूच्या आश्रयाला. उचल मे आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. कोणताच फलंदाज यावेळेस डाव यावेळेस सवरत नाही. यावेळेस न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये समाधान नवली जात असताना नक्कीच आदरांजली चषक जोवेलीचा विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज समाधान नवले. एक अद्याप बाईक त्याच्या नावावरती यावेळेस इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकता. नक्कीच 2-3 वर्षाचा गॅप असेल. तर याच दरम्यान आमचे गजाननजी नवले यांचं शुभ आगमन झालंय. आपण व्यासपीठावरती या. तर उदयजी मराडे आपण देखील यायचे व्यासपीठावरती. यावेळेस तिसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गॅदर करत असताना यावेळेस मात्र धक्का क्रमांक 3 लागतोय. समाधान बॅक टू द पॅव्हिलियन. तर लगातारचे 3 चेंडू आणि 3 फलंदाज इथे बाद होत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना तब्बल 3 चेंडूवरती 3 गडी बाद केलेत. विकेट हॅट्रिक केली जाते. यावेळेस गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून या स्पर्धेची आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करतोय गोलंदाज ऋतिक. तर स्प्रे घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच खेळाडूला दुखापत झाली आहे. ड्रिंक स्टॉल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जा. यावेळेस आपल्या व्यासपीठासमोर आपण पाहू शकता आमचे आयोजक अनिल भोईर त्यांच्या समवेत आपण पाहू शकता. छोटा भीम. मानकिवली गाव, खरवई गाव आणि जोईली गाव ज्येष्ठ नागरिक आपल्याला विनंती आहे आपण यायचं व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. तर यावेळेस बजरंग बॉयज टीमला यावेळेस खेळाडूला मात्र संघाचा डाव सावरावा लागेल कारण कोणताही फलंदाज यावेळेस संघाचा डाव सावरत नाही. या एकामागे एक तुचल मेया अशी परिस्थिती मैदानामध्ये असताना यावेळेस स्टॅकिंग वरती फलंदाज प्रशांत भोईर ओव्हर द विकेट ना ऋतिक. यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडूला. यावेळेस इनफिल्ड मध्ये चेंडू डायरेक्ट हिटची संधी आणि यावेळेस मात्र चेंडू घराकडे निघून येतोय. फिल्डर प्रयत्न करतात परंतु त्यांचे प्रयत्न यावेळेस अपुरे ठरतात. पंच आमच्याकडे वळतील. या मिळतील 5 धावा. नशिबाचा पंजा. तर याच दरम्यान आमच्या मनकेली गावचे समाजसेवक श्रीधरजी धुमाळ यांचं शुभ आगमन झालंय. दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर अंकुश गडगे आपण देखील या व्यासपीठावरती. तर यावेळेस पंजा येतोय नशिबाचा बजरंग बॉयज मार्क्युरी टीमला आणि अकाउंट इथे ओपन होतोय बजरंग बॉयज मार्क्युरी टीमचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मधून फिल्डर येत आहेत, चेंडूला उचलतायत, फेक करतील तोपर्यंत 2 धावेचा अवधी आणि 2 धावा इथं खूप वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकेल. फलकावरती टीमची टोटल 7 धावा. ओव्हर द विकेटने यावेळेस गोलंदाज ऋतिक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एस्टेनचा भेद घेतोय चेंडू. यू मिस
आय डेफिनेटली हिट फर्निचर यावेळेस बिघडवलं जात आहे बॅट्समन अमरचं यावेळेस मोठा हादरा लागत असताना अमर बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना अंपायर फिरोज खान सर आमच्याकडे इशारा करतील. यावेळेस एक षटकाची समाप्ती झाली आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फरकावरती 7 धावा. थोडीशी शांत आणि सावध सुरुवात करताना असताना यावेळेस गोलंदाजा जर विचार केला तर गोलंदाज ऋतिकने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आलंय. आता मात्र दुसरं षटक गोलंदाजीवरती. नक्कीच यावेळेस धर्मेंद्र वर्मा सरांनी इनफिल्डवरची संचारबंदी पूर्णपणे हटवली असेल. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस सांघिक कोट्यातील दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज योगेश. स्ट्रायकिंग एंडवरती प्रशांत भोईर. तर येणारे 3 षटक आणि 43 धावांची आवश्यकता असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या बजरंगी बॉयज टीमला. ओव्हर द विकेटने हा बॉल अंपायर सिग्नल इज व्हाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर थोड्याशा बाहेरच्या बाजूला आला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक धाव नक्कीच अंकित केली जाईल. एका धावीच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकेल. फलकावरती टीमची टोटल 8 धावा. येणारे 3 षटक अर्थातच 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेटने गोलंदाज योगेश. यावेळेस हाफ ट्रेकर बॉल अक्षरशः सोडून दिलाय आणि अंपायर आमच्याकडे वळतील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि एका धावीच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमची टोटल थोडी का पण पुढे सरकेल. यावेळेस टीमची टोटल 9 धावा. अक्षरशः भरकटलाय गोलंदाज योगेश. टप्पा त्याला मात्र सापडत नाही या, सूर सापडत नाही या. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती हाय हँडकडनं पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र गुट्टा टेक तमाशात एक असा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येतोय तो डॉट बॉल. यावेळेस मैदानाच्या चौफेर बाजूला फिरत असताना छोटा भीम आणि त्यांच्या जोडीला आमचे अजय नवले उर्फ काजू. ओव्हर द विकेट नाही पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकीचे लाईन. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. अंपायर सिग्नल इज व्हाईट बॉल. आणखीन एक धाव अंकित केली जाईल. एका धावीच्या मदतीने टीमची टोटल नक्कीच पुढे सरकेल. 10 धावा. नक्कीच आउटसाइड ऑफ स्टिक चेंडू पिचिंग झाल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेट हा बॉल उडवलाय. अक्षरशः फिल्डर येत आहे तिथं. यावेळेस कॅच ड्रॉप डीप मिड विकेटला. यावेळेस मात्र कॅच ड्रॉप होती. तोपर्यंत मात्र 2 धावीचा अवधी आणि 2 धावा इथं वेगानं पूर्ण केले जात आहेत. 2 धावीच्या मदतीनं यावेळेस टीमची टोटल पुढे सरकेल 12 धावा. यावेळेस नक्कीच आपण पाहू शकता छोटा भीम यावेळेस मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या जोडीला रुपेश मराडे असतील. नक्कीच एन्जॉय करत असताना खूप चांगलं नृत्य त्यांच्या माध्यमातून. नक्कीच आजच्या दिवसातील विचार केला तर दिवसभर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं नाही आहे. दिवसभर आम्ही डीजे बंद ठेवलाय. या षटकात जर विचार केला तर फक्त 2 चेंडूची सांगता झाली आहे. तब्बल 3 चेंडू स्क्वेअर फेकलेत. यावेळेस गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेश. ओव्हर द विकेट हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. फिल्डर आलेत. यावेळेस मात्र फिल्डरचं जजमेंट यावेळेस चांगलं होतं. यावेळेस जेल टिपला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला गेला आणि यावेळेस धक्का क्रमांक 4 लागत असताना प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन.
माफ करा, धक्का क्रमांक 5वा लागलाय. तर अद्याप 15 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता असणाऱ्या बजरंगी बॉईज मानकिवली टीमला न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जयेश जात असताना यावेळी हाफ ट्रकाचा बॉल, पुलचा फटका आणि ठरतोय सक्सेसफुल. चेंडू वन बाउंस ओव्हर द रोप, सीमारेषे पार येतोय तो वैभव नवलेच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक, चौकार. तर बघा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल. 16 धावा फलकावरती. अद्याप येणारे 14 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. बघा बजरंगी बॉईज मानकिवली टीमला जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच टॉप गिअरवरती बॅटिंग करावं लागेल. यावेळेस बाईकने प्रवास करून जमणार नाही आहे, तर हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल आणि त्याच दिशेने फलंदाजी करत असताना बॅट्समन वैभव नवले गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेश हॅवेकडनं सज्ज वर विकेटने मारा करतील. यावेळेस आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर छोटा भीम ओव्हर द विकेट. हा बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. सरळ रेषेमध्ये फिल्डर आलेत, परंतु यावेळेस जजमेंट थोडंसं खराब राहिलं. थिन फिल्डर चेंडूवरती आले, तोपर्यंत चेंडूला उचलफेक करतील. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आणि 2 धावीच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकेल. 18 धावा. तर येणारे 13 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी यावेळेस गोलंदाज योगेशच्या माध्यमातून ऋतिकच्याच पावलावरती पाऊल देऊन यावेळेस गोलंदाजी करत असताना गोलंदाज योगेश ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलेत. मिस्टाईन स्ट्रोक. फिल्डर दूरवरून धावत पळत येतील, परंतु चेंडू नॉमेस लँडमध्ये आणि चेंडूला वेळेस उचलून फेक करतील. तोपर्यंत पुन्हा एकदा भरधाव वेगाने या 2 धावा कंप्लीट करतोय बॅट्समॅन वैभव. सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य इथं देत असताना बॅट्समॅन वैभव नवले यावेळेस षटक क्रमांक 2 संपुष्टात येत आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 20 धावा. तर अद्याप 2 षटक अर्थातच 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या बजरंगी बॉईज मानकिवली टीमला यावेळेस न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जयेश शेट्टे येत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. तर गोलंदाजी मार्गवरती किशोर. यावेळेस अंपायर आपण पाहू शकता फिरोज खान सर, स्क्वेअरलेगचे अंपायर धर्मेंद्र वर्मा सर. अचूक निर्णय त्यांचं. संपूर्ण दिवसात चांगली कामगिरी ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र अक्षरशः चेंडूला खोदून काढला. अलंग कार्पेट चेंडू डीप मध्ये जातोय. चेंडूची उपचल फेक करतील, तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकार दिला बॅट्समन वैभव नवलेनं. 1 धाव टीमच्या स्कोर कार्डवरती ऍड होईल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल 21 धावा. अद्याप 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज किशोर. ओव्हर द विकेट. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागतोय. फिल्डर आहेत चेंडू खाली आणि यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. धक्का क्रमांक 6 लागत असताना वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. तर रोशन धुळे मंडप डेकोरेटर्स आपण यायचंय व्यासपीठावरती. तर धक्का क्रमांक 6 लागत असताना नक्कीच जड अंतकरणाने जड पावलाने वैभव नवले परतत असताना तंबूच्या आश्रयाला न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये अनुभवी खेळाडू योगेश माळी जात असताना नक्कीच विचार केला तर 10 चेंडूमध्ये अद्याप 29 धावांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या मानकिवली टीमला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज किशोर.
यावेळेस पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप वेगाने निघून जातोय. यावेळेस एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज किशोर, वेगावरती स्वार असलेला गोलंदाज. अचूक टप्पा व्हेरिएशन नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटवरती जात असताना यावेळेस मानकिवली संघ. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळेस चेंडूला उचलून फेक करतील, तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली जाते. यावेळेस मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल मानकिवली टीमला, कारण असं म्हटलं जातंय, यू ही नाही मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनूसा जगाना पडते, पूछो उन चिड़ियों से कैसा बनती है घोसला, बोली तिनका उशाना पडता है. तर 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र विकेट किपरला बीट करून चेंडू लॉंग स्टंपला निघून जात आहे. अंपायर सिग्नल इज नो बॉल आणि हा नशिबाचा पंजा. आणि इथे मात्र नशीब देखील बहादुर का साथ देते हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा आलेत. 5 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल. फलकावरती टीमची टोटल लागली आहे 27 धावा. नक्कीच फ्री हिट असेल. अंपायर फिरोज खान सर यांचा सिग्नल. तर येणारे चेंडू 8 आणि 24 धावांची आवश्यकता. 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किशोर. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डमध्ये चेंडू आहे, स्वतःच्या फलतूमध्ये गॅदर केला. डायरेक्ट हिटची संधीचं सोनं करता आल्या नाही. आणि पुन्हा एकदा एक धाव इथं अंकित केली जाईल. एका धावीच्या मदतीने तुमची टोटल पुढे सरकेल. 28 धावा. आता मात्र समीकरण बदलेल. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. बघा सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल पर्यंत नक्कीच सामना येईल, यात तीळ मात्र शंका नाही. तर एक झुंज मैदानाच्या आतमध्ये, एक फाईट मॅच, एक चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. कानोर विपक्ष मानकिवली टीम मध्ये. और द विकेट ना किशोर तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेत. शॉर्ट थर्डमॅनला यावेळेस पुन्हा एकदा चांगली जेल टिपवत असताना शॉर्ट फाईन लेगला जेल टिपला गेलाय. यावेळेस धक्का क्रमांक 7वा लागतोय जयेशच्या रूपात. जयेश बॅक टू द पॅव्हलियन. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना नक्कीच बजरंगी बॉईज मानकिवली टीमचे संघनायक निलेश कालेकर. तर 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग वरती बॅट्समन योगेश माळी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज येत आहेत. नक्कीच 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. शुभमला यावेळेस राऊंड द विकेट मार करतील. पहिल्याच बॉल मोठा फटका खेळलेत. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं मस्तक से दस्तक देती हुई गेंद सीधा सीमा के पार शेरवना के लिए विकेट षटकार. तर बघा 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवरती केलेला प्रहार, पहिल्याच चेंडूवरती स्वागत करतोय गोलंदाज मनोजचा. पहिल्याच चेंडूवरती आलेला षटकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक, परंतु यावेळेस फिल्डर होते डीप मध्ये. आणि यावेळेस धक्का क्रमांक 8वा लागेल बॅटिंग करणाऱ्या बजरंगी बॉईज मानकिवली टीमला. योगेश माळी बॅक टू द पॅव्हिलियन. तर बघा पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला होता गोलंदाज मनोजचा योगेश माळीनं. पहिल्या चेंडूवरती षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवरती यावेळेस कमबॅक करत असताना गोलंदाज मनोज. योगेशला नक्कीच माघारी परतवले तंबूच्या आश्रयाला. यावेळेस इन मध्ये पाहू शकता. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन निलेश कालेकर उर्फ पेट्रोल भाई. राऊंड द विकेट. हा बॉल पुन्हा एकदा एज लागतीये. यावेळेस मात्र झेल टिपली जातीये.
तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती धक्कलला गेलाय तो म्हणजे बजरंगी मानकेली टीम. यावेळी संघ नायक निलेश कालेकर तंबूच्या ऐस्तरीला परतत असताना. तर चला निलेश कालेकर आपण लवकरात लवकर बाहेर यायचं आहे. नक्कीच जर नाराज असेल आपण आपल्या कामगिरीवरती परंतु जड पावलाने नाही तर लवकरात लवकर बाहेर या. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नीरज नाश्टेकिनवरती सिद्धेश गोलंदाज मनोज राऊंड द विकेटने मारा करतील. राऊंड द विकेटने हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट बॉलचा यावेळेस संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर यावेळेस आदळतोय परंतु डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर समर्थ शिरगाव टीम आपण यायचंय व्यासपीठावरती. नक्कीच नेक्स्ट मॅच आपली असेल. यावेळेस गोलंदाजी मार्गवरती राऊंड द विकेट आहे मनोज. यावेळेस चेंज ऑफ पेस टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. यावेळेस फलंदाज नीरजला मात्र जमलेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर अद्याप येणारा एक चेंडू असेल फक्त औपचारिकता शिल्लक मैदानाच्या आतमध्ये 16 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मनोज राऊंड द विकेटना. यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेलाय आणि या डॉट चेंडूच्या नंतर कॉर्नर टीम इथं विजय ठरते. विजयी संघाचं नक्कीच हार्दिक अभिनंदन. तर हरलेल्या बजरंग मानकिली टीमचं देखील कौतुक. तर सत्संग शिरगाव टीम आपण या विजयी संघ समर्थ शिरगाव टीम आपण या लगेच विजयी कानोर टीमशी आपली लगेच मॅच आहे. समर्थ टीम आपला कर्णधार लवकरात लवकर पाठवा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने प्रथम मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 4 विकेट संपादित केलं आणि फलंदाजी करत असताना तब्बल 10 धावा केल्या. ऋतिक रसाळ ठरतोय मॅन ऑफ द मॅच. लगेच आपण व्यासपीठावरती यायचंय. तर नक्कीच आमचे गजाननजी नवले यांच्या शुभ हस्ते यावेळेस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. नक्कीच आयोजक विजय नवले यांचे पिताश्री आहेत ते यांच्या शुभ हस्ते यावेळेस मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत असताना. तर नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस आले कानोर टीम त्यांच्या अगेन्स्ट समर्थ शिरगाव. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल आमचे श्रीधरजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते केला जाईल.
हॅलो. तर मन्नू थॉमस सर, आपण यायचं आहे व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सरचे स्वागत असेल. तर युवराज दादा, आपण देखील या. नाणेफेकीचा कौल करायचंय. तर बघा शुभम सर, आपण जर लवकरात लवकर नाणेफेकी केली नाही तर 3च षटकाचा सामना खेळवण्यात येईल.